नमस्कार, आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी। दहशतवाद्यांच्या गोळ्या मांडीत झेलत छातीत गोळी लागलेल्या सहकाऱ्याचा जीव वाचवला। दहशतवाद्यांच्या 2 गोळ्या मांडीत घुसल्या, पाय रक्तबंबाळ झाला। सोबत असलेल्या सहकाऱ्याला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता। अशा परिस्थितीत दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता। मांडी रक्ताने माखलेली, सोबतच सहकारी छातीत गोळी लागल्याने धीर गंभीर झालेला असताना काय करावं सुचेना। क्षणातच निर्णय घेतला। दहशतवाद्यांचा सामना करतच सहकाऱ्याला वाचवण्याचे ठरवले। दहशतवाद्याचा गोळीबार सुरू असतानाच गोळी लागण्याची पर्वा न करता त्याने सहकाऱ्याला उचलून खांद्यावर घेऊन डोंगरावरून खाली आला। दोघांनाही वेळेतच हॉस्पिटलमधून उपचार मिळाल्याने दोघेही सुखरूप बचावले। सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील कुकटोळी गावातील विनोद सुनील चव्हाण वय 26 या सैनिकाने आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः त्याचबरोबर आपल्या सहकार्यालाही त्याने वाचवलं। विनोद हा जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स मराठा बटालियनमध्ये सैनिक आहे। जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवार दिनांक 22/1 सैनिक शहीद तर 2 जखमी झाले होते। त्यामध्ये कुकटोळी येथील विनोद चव्हाण हाही जखमी झालेला होता, तर त्याचा सहकारी उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हा देखील जखमी झाला होता। तर अकोला येथील संदीप पांडुरंग गायकर हा जवान शहीद झाला। 2 पॅरा 11 राष्ट्रीय रायफल्स, 7 आसाम रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप SOG यांच्या संयुक्त दलांनी गुरुवारी पहाटे 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास सिंगपोरा चतुर भागातील जंगल परिसरात डोंगरावर 3 ते 4 दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली। दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली होती। डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त दल जवळ येताच लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, ज्यामुळे चकमक सुरू झाली। यावेळी विनोदने 48 गोळ्या झाडल्या होत्या। या चकमकीत विनोदला मांडीत 2 गोळ्या लागल्या होत्या, तर प्रदीप कुमारला छातीत 1 गोळी लागली होती, तर गायकर हा जागीच शहीद झाला होता। विनोद व प्रदीप कुमारला जम्मू काश्मीरमधील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती सध्या स्थिर असून ते दोघेही सुखरूप आहेत। अर्थराज्य न्यूज मराठी करता जगन्नाथ सकट सह मुकेश बनसोडे। अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।